आता मात्र लेग स्टंपवरती सोडलेला चेंडू पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. पंचांच्या समांतर रेषेत म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद एक म्हणजे श्री गणेशा झाला या संघाचा. अवांतर धावाने श्री गणेशा झालाय. एक अचूक टप्पा पकडावा लागेल या गोलंदाजीला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो क्षेत्ररक्षक मिस फील्ड होते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसरी जागासाठी जागा सोडली जाईल का परंतु नाही. नॉन स्ट्राईकचा खेळाडू नकार देतोय. एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. दोन आणि पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी गोलंदाजासाठी आमंत्रित केलाय. कर्णधारानं कुठेतरी विश्वास ठेवला होता गोलंदाजावरती आणि तो विश्वास सार्थ ठरवताना सर्व दिसतोय हा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती गेलाय तो श्रेयश. कशा पद्धतीची फलंदाजी केली. एक मोठा फटका खेळण्यासाठी नावला जातो या खेळाडूला. ओ पुलका चेंडू पंच सांगतील हा भीमरचा चेंडू म्हणजे असेल फ्रीट. तोपर्यंत दोन धावा पळून म्हणजे या चेंडूवरती सर धावा असतील 3 आणि पंचाने हा भीमरचा चेंडू घोषित म्हणजे फ्रीट. उघड्या डोळ्याने पहा नीट चेंडू असेला फ्रीट आणि फ्रीटचा फायदा उचलेल का. अगदी भीमर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केला हा चेंडू. नो बॉलचा चेंडू घोषित केला. आता मात्र फलंदाजी नक्कीच हात खोलेल कारण फ्रीटचा चेंडू आहे. ओ उडवलं अगदी क्षेत्ररक्षक असेल परंतु जलबाद नाही होणार याची मात्र फलंदाज जाणार आहे. एक धाव पूर्ण. अगदी फ्रीटचा चेंडू होता परंतु त्या फ्रीटच्या चेंडूवरती फायदा उचलताना धाव मिळाली फक्त एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 6 बिनबाद 6 म्हणजे जर चांगली अगदी चांगली सुरुवात 6वी सुरुवात केली. आता या षटकातले चेंडू झाले तर 4 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल गोलंदाज ओंकाराच्या माध्यमातून. हो फटका खेळा समोरच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पैकी सुद्धा चांगली झाली पण ते एक धाव पूर्ण. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बाकी. या षटकात धावा आले तर 7 म्हणजेच पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक एक जबाबदारीने षटक हाताळत असेल त्याच चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू जर चांगला फेकला गेला तर मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क होते ओंकार. हो मगाशी मी खेळाडूचा उल्लेख केला परंतु पंच आमच्याकडे वाटतायत. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव अवांतर. खेळाडू वर्गाला विनंती असेल मैदानावर जे पंच निर्णय देतील तो आपल्याला ग्राह्य धरावा लागेल याची नोंद घ्या. पंचांशी कोणत्याही प्रकारची उद्धट घातली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. खेळाडू वर्गाला विनंती असेल. शेवटचा चेंडू ओंकार. आपण एक चांगले खेळाडू आहात. पंच जो निर्णय देतील तोच आपल्याला ग्राह्य धरायचा आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल ओंकार. ओ उडवलं. आता मात्र मिस्टर स्ट्रोक फसला गेला या पटका. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी पकडला कॅच म्हणजेच फलंदाजाचा संपवला खेळ. धक्का क्रमांक पहिला. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट घेण्यात यश आले या गोलंदाजाला. ओंकार मी मगाशीच ओंकारचा उल्लेख केला होता. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मात्र चांगली गोलंदाजी राहिली त्याच्या माध्यमातून आणि एक महत्वपूर्ण विकेट घेण्यात यश आलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो तो कृष्णा अमरग असंघ खेळताना आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला लागला पहिल्या षटकामध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती कोण असेल स्पेशलिस्ट गोलंदाज. कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवला तर आशिषचा सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली. ज्याच्या वेळेला संघ अडचणी सापडला त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणारा गोलंदाजी म्हणून आशिषचा सुद्धा उल्लेख केला जातोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आम्ही वारंवार सूचना करतोय. या सूचनेचं लक्ष असू द्या. ही आमच्या नाटोशी गावची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आम्हाला सकाळच्या 17 पासून पाहायला मिळते आयोजकांच्या माध्यमातून. सन्माननीय शिराज दादा यांच्या नावाने खेळवलेली स्पर्धा अत्यंत देखणी आणि चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. पंच आपणास विनंती असेल की फक्त 3 षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटं देत म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटं खर्च करायचे आहेत. हो अगदी चेंडू खेळून काढलाय कव्हरला.
चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव एका धावाने स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्राईक वरती गेलाय तो फलंदाज कृष्णाकडे मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता मात्र हात खोलेल का कृष्णा, कारण गोलंदाजी मार्गावरती तो आशिष अगदी चांगली गोलंदाजी राहिली. त्याच्या माध्यमातून टप्पा पकडलाय. नेहमी चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा तो अचूक टप्पा पकडला गोलंदाजानं. ओ पटका खेळलाय. वन्स बॉन्स टू बॉन्स सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 12. आता मात्र सर कुठेतरी धावसंख्येला आकाराने उकार चांगला मिळतो. 13 माफ करा थोडंसं आम्ही दिलगिरी व्यक्त करू, आमच्या गुन्हेगाराकडून थोडीशी चूक झाली. 13 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. अगदी सकाळ सकाळी सर प्राजक्ताची फुले अंगणात उमलावी आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला, तसा मात्र धावांचा सुगंध आमच्या धावफलकावरती दरवळतो. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. कुठेतरी पहिल्या षटकात धावा कमी आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 14 ही अचूक टप्पा पकडावा लागेल. चांगली गोलंदाजी करायला लागली. अवांतर धावा देऊन तुम्हाला चालणार आहे, कारण अवांतर धावा पुढे येऊन तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतात, याची नोंद घ्यायची. गोलंदाज पुढील चेंडू. हो अगदी मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा पंचांच्या 30 दशा आणि दिशा गोलंदाजाची. वाईट +1 म्हणजे येथील 2 धावा. सकाळपासून मी पंचांचा सुद्धा उल्लेख करतो. अगदी नामांकित पंच या मोना क्रिकेट असोसिएशनला लाभले सर, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही पाहतो कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती या दोन्ही पंचांच्या माध्यमातून अन्याय होत नाही. अगदी डोळ्यात तेल घालून पंच मैदानाच्या आतमध्ये या भर उन्हात चांगलं काम करतायत. एकदा मी आयोजक कमिटीच्या वतीनं दोन्ही पंचांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण चांगले पंच आम्हाला मोना क्रिकेट असोसिएशनला लाभलेत. चला पुढील चेंडू. कोण आलेत का? आले असेल तर नावं द्या आमच्याकडे. चला आयोजक कमिटी जर आपले मान्यवर आले असतील तर आमच्यापर्यंत नावं पोहोचवायचे आहेत. जर मान्यवरांचं शुभागमन होत असेल तर आयोजक कमिटी आमच्यापर्यंत ती नावं पोहोचवा. याचा अक्षय किंवा एखादा प्रतिनिधी आज ही सर्व स्पर्धा एक कदमवाडी गावची आणि नाटोशी गावची अभिमानाची आणि स्वाभिमानाची एक भव्य दिवस स्पर्धा आम्ही आपल्या या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो खेळाडू वर्गाच्या. ओहो अगदी चांगला चेंडू झालेत. मात्र या षटकातील 4 चेंडू झालेत आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील पाहायचा आहे. हो आता मात्र नक्कीच पंच सर आपल्याकडे वरतील म्हणजे पंचांचा हात समांतर धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. गुणलेखक सन्माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब विभाग प्रमुख यांचं शुभागमन झाले. दादा अगदी आपला वेळातला वेळ काढून या क्रिकेटच्या व्यासपीठाला आपण भेट दिली आणि या आमच्या क्रिकेटच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्वच मान्यवरांचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आपण मोस्ट वेलकम दादा, आपण या आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. ही आपली अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज मात्र संध्याकाळपर्यंत सर्वच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लागेल. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांचं शुभागमन आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं करतो. सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार दादा. आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आज संध्याकाळपर्यंत मात्र प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभेल या स्पर्धेला, कारण स्पर्धा स्थिती दमदार आणि आयोजकांच्या मार्फत केली गेली. हो अगदी निर्धाव पंच पुन्हा एकदा आमच्याकडे होते. या षटकात मात्र अवांतर धावा बऱ्याच खर्च होते. या अवांतर धावा कुठेतरी रोखावे लागतील. अजूनही शेवटचा चेंडू हाताळायचा या गोलंदाजाला आणि चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळा पाहिजे या गोलंदाजानं. आता धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23 धावा झालेत, म्हणजेच मोठी धावसंख्या उभारली गेली. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. ओ क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा असेल हा झेल. 1 धाव पूर्ण आणि 1 या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 24 पंच करतील आम्हाला टाटा बाबा, म्हणजेच षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय.
आता मात्र शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती कोण असेल असं स्पेशलिस्ट गोलंदाज सर ज्या धावा वाढल्यात त्या धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल पाहावं लागेल. चला आपण स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल आम्ही फक्त आपल्याला 15 मिनिटं दिलीत आणि 15 मिनिटात 3 षटकं हाताळायची आहेत याची नोंद घ्या. अदरवाईज पेनल्टी दिली जाईल याची सुद्धा नोंद घ्या. पंचांना सुद्धा विनंती असेल की आमची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आलेल्या पाहुण्यांना आम्हाला वेळेत पोहोचवायची याची नोंद घ्यायची प्लीज. चला कोणत्याही खेळाडूस आपण टीम मिटिंग घेऊ द्यायची नाही विनंती असेल. सर आम्ही टाइम सेट केलंय. पंच शेवटच्या षटक आणि हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रणजित शेवटचं षटक हाताळतोय. कशा पद्धतीने हाताळलं जाईल. हो पहिला चेंडू अगदी लेग स्टंपवरती सोडलाय. पंच नक्कीच आमच्या डोळ्यातील आणि पंचांचा हा समांतर म्हणजेच धावा येते अवांतर. या अवांतर धावा मात्र कुठेतरी रोखायला लागतील. फार अवांतर धावा येत चालल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मात्र मोठी धावसंख्या उभारली जाईल. हो अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू खोदून काढलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. जागा सोडल्या स्ट्राईक वरती फेकी पण तो फेकी मात्र खराब. नॉन स्ट्राईक फेकी केली जाईल. अगदी जरा चांगल्या पद्धतीने फेकी केली असते तर मात्र धावचीत झाला असता. क्रिकेटमधली आत्महत्या सर आपल्याला पाहायला मिळाली असते परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवरती 2 धावांनी धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 27 म्हणजे चांगली धावसंख्या. अगदी धावांचा डोंगर उभा केलाय. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा सर खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील पाहायचं आहे. चला स्पीडअप घ्या. फलंदाजी करणाऱ्या संघास विनंती असेल आपण फार वेळ घेताय. आम्ही अगदी संवेदनशील कॉल करतोय तुम्हाला. पुढील चेंडू पुन्हा सर तीच दशा आणि दिशा गोलंदाजाची. या अवांतर धावा मी वारंवार उल्लेख करतो. या अवांतर धावा कुठेतरी रोखाव्या लागतील तुम्हाला कारण धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 28. पुढील चेंडू पुन्हा ती दशा आणि दिशा. या अवांतर धावा देणं कुठेतरी यष्टरक्षक कुठेतरी नाराज असेल. या गोलंदाजावरती टप्पा समजून सांगितला जाईल या गोलंदाजाला. या अशी गोलंदाजी करून चालणार. कुठेतरी दबाव आणि दबाव दिसतो गोलंदाजावरती. रणजित सुद्धा एक चांगला कमबॅक करणारा गोलंदाज आहे पण आता मात्र कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. या अवांतर धावा खर्च करून चालणार नाहीत. पटका खेळा अगदी कव्हरच्या दिशेने येतोय. काय होईल या चेंडूवरती एक धाव पूर्ण. दुसरीला क्षेत्ररक्षक आलाय अगदी चित्त्याच्या चपाने हरणाच्या चलन आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावांना धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 31. अजूनही आमचे गुणलेखक सांगतील की चेंडू बाकी असतील. 2 बॉल झाले. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतील का. चांगली धावसंख्या उभारली गेला. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला या फलंदाजाने. हो चांगला चेंडू खोदून काढलाय. येतो दणदण आणि खणखणीत चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने सर चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी या चौकांशी धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 32. माफ करा 35 धावा. अजूनही या षटकातले चेंडू बाकी असतील. 3 चेंडूंचा खेळ बाकी. काय धावसंख्या उभारली मैदानाच्या आतमध्ये. अगदी आग लावल्या या फलंदाजीने मैदानाला. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. चला रणजित स्पीडअप घ्या. हो आता मात्र शरीराचा वेध घेणारा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरत आणि धावचीच्या स्वरूपात होते. क्रिकेटमधील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पाहायचं. चला फलंदाजी करणार संघ आपण स्पीडअप घ्या प्लीज. अजून बरेच सामने आपल्याला खेळायचे याची नोंद घ्या. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. अनिल सागर बाद होतात आणि सागर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल. आणि गोलंदाजी मार्गावरती शेवटचं षटक हाताळतो तो रणजित. आता मात्र थोडं कमबॅक केलेलं दिसतंय सर या गोलंदाजानं. एक चांगला गोलंदाज परंतु आज मात्र थोडीशी खराब गोलंदाजी झाली या त्याच्या माध्यमातून. 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हा गोलंदाज. ओहो अगदी चांगला चेंडू हाताळला गेला त्याच्या माध्यमातून. 16 चेंडूचा सुरुवात यष्टरक्षकाच्या हातात. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती आम्हाला एक मनोरंजक फटका पाहायला मिळेल का फलंदाजाच्या बॅटमधून. कारण ती क्षमता मात्र असणारा नक्कीच हा खेळाडू आहे. पाहायचा आहे कशा पद्धतीने रणजित गोलंदाजी कर का. शेवटचा चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने हाताळला जाईल त्याच्या माध्यमातून. उडवला उंच चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज केला जाईल का.
हो त्याच्या माध्यमातून हा जेल जमिनीला दान केला जातो. तो पण तो 2 धावा पूर्ण, तिसरी धावांचा प्रयत्न, तिसरी धावा पूर्ण, चौथी धावांचा प्रयत्न होईल का? नक्कीच प्रयत्न होईल. चौथी धावासाठी धाव सोडले, स्ट्राईक होते फेकी केली जाते. तोपर्यंत 4 धावा पूर्ण, 5वी धावासाठी प्रयत्न केला जातो, प्रयत्न केला जातो. हो प्रयत्न अनसक्सेसफुल, म्हणजे 4 धावा येतील या चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळालं आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 39, म्हणजे सर मोठी धावसंख्या उभारली गेली. 18 चेंडू आणि आता विजयासाठी धावा असतील 40. यानंतर मात्र आम्ही पाहुण्यांचा सत्कार करतोय. मी आयोजक कमिटीला विनंती करतोय की आमच्यापर्यंत नावं कळवायचे आलेल्या मान्यवरांचा आपण सत्कार घ्यायचा. आपल्या या महाराष्ट्राची परंपरा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य पार पडताना दिसतंय. आयोजक कमिटी अगदी लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा माणूस जरी या व्यासपीठावरती आला तरी आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जातोय. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आयोजकाकडून पाळली जाते. अगदी चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. सकाळच्या 17 पासून एक दमदार आयोजन आणि नियोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत विठ्ठलादेवी क्रिकेट मंडळ कदमवाडी आयोजित युवा नेते माननीय श्री यशराज दादा देसाई चषक 2025 पर्व पहिलं आणि हे दिमागदार पर्व अगदी सकाळपासूनच आमचे आदरणीय आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय आमचे मोठे बंधू राहुल कदमदादा अगदी सकाळपासूनच या व्यासपीठाला हजेरी लावली त्यांनी. यानंतर आमचे वर्गमित्र आनंदा कदम, यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू सुरेश कदम, यानंतर आमचे नाटोशी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्थान राजू दादा यांचे सुद्धा शुभागमन झाले. दादा आपलं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार, कारण आपण सुद्धा या स्पर्धेला भेट दिली आणि स्पर्धेची शोभा वाढवली. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं अगदी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं सहर्ष असं स्वागत, कारण ही एक प्रतिष्ठेची ही स्पर्धा समजली जात होती सकाळपासूनच आणि सकाळपासूनच सर आपण सुद्धा समालोचन करत असताना आयोजक कमिटीकडून आपल्याला सुद्धा चांगलं सहकार्य राहिलंय. एक चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. चला आयोजक कमिटी आपण आमच्यापर्यंत नावं द्या. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान नक्कीच या व्यासपीठावरती केला जाईल. चला पंच फलंदाजी करणाऱ्या संघास विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या सलामीची जोडी पाठवायची आणि क्षेत्ररक्षण मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत विठ्ठलादेवी क्रिकेट मंडळ कदमवाडी आयोजित युवा नेते माननीय श्री यशराज दादा देसाई चषक 2025 आणि पर्व पहिलं या भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहताय. सकाळपासूनच मान्यवरांची सुद्धा सकाळपासूनच उपस्थिती दाखवली. आतापर्यंत सर आम्ही सुद्धा समालोचन करत असताना सकाळच्या सत्रापासून एवढे मान्यवर मात्र नसतात, परंतु आज आयोजकांचं आम्ही कौतुक करून की सकाळच्या सत्रापासूनच त्यांच्या या स्पर्धेला अगदी प्रतिष्ठित मान्यवरांनी या व्यासपीठाला भेट दिल्या. आलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण एक चांगली स्पर्धा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्माननीय आमचे वर्गमित्र राजू कदम दादा, आनंद दादा, तुमचं सुद्धा नाव माझ्याकडून घ्यायचं राहिलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्ही वर्गमित्र आणि बराच काळ आम्ही या नाटोशी गावासाठी सुरेश दादाचे मी वारंवार उल्लेख सर अभिमानाने करतो की आम्ही एकत्र बरेच काळ क्रिकेट खेळलोय. चला पंच सामना चालू करून घ्या आणि आयोजक आमच्यापर्यंत नाव येऊ द्या आपल्या मान्यवरांची. अजय दादा आपणास विनंती असेल या पंच आपण तर सामना चालू करू घ्या. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज श्रेयश आणि एक अनुभव जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. रणजित कळकेवाडी संघाकडून रणजित आणि ओंकार सर ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली ना तर धावा किती असू द्या, धावांचा पाठला करणारी ही 2 जोडी आणि ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूंच्या मध्ये. एक माझ्या माहितीनुसार डावखुरा फलंदाज असेल रणजित स्वतःकडे स्ट्राईक घेतला, कारण त्याला माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे राहणं महत्वाचं आहे. कोणत्याही डावखुरा फलंदाजाला थोडंसं गोलंदाजी करत असताना नेहमी अवघड जातं आणि तीच रणनीती कुठेतरी कळकेवाडी स्पोर्ट्स संघानं आखलेली दिसते. परंतु गोलंदाजी मार्ग होते का अत्यंत हुशार चतुर चालाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो श्रेयस सहजासहजी मोठे फटके खेळ देणार नाही या फलंदाजाला. चला पंच सामना चालू करून घ्या. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज श्रेयश
आयोजक कमिटी, कारण आपला वेळातला वेळ काढून साहेब आपल्या या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल साहेबांचा अगदी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय आदरणीय संजय सावंत साहेब, अध्यक्ष यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, सन्माननीय आदरणीय राजू कदम दादा यांना मी विनंती करतो, यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आमचे वर्गमित्र राजू कदम दादा यांच्या शुभ हस्ते संजय सावंत, अध्यक्ष यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. एकदा साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आयोजक कमिटी आपण जोरदार टाळ्या वाजवायचा त्या सर्व मान्यवरांच्यासाठी. यानंतर शिवाजी नायकोडे साहेब, अध्यक्ष सोनाई फाउंडेशन, आनंदा कदम यांना मी विनंती करतो की यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. शिवाजी नायकोडे साहेब, अध्यक्ष सोनाई फाउंडेशन यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय आनंदा कदम साहेब. चला, आनंदा कदम साहेब, सन्माननीय शिवाजी नायकोडे साहेब, अध्यक्ष सोनाई फाउंडेशन, आनंदा कदम यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एकदा साहेबांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. आलेल्या मान्यवरांचा अगदी वेळातला वेळ काढून आपल्या या स्पर्धेला साहेबांनी भेट दिली, त्याबद्दल सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वच आपल्या या मान्यवरांच्यासाठी. यानंतर पुढील सत्कार अमोल कारंडे, उपाध्यक्ष सोनाई फाउंडेशन यांचा यथोचित सत्कार दानाजी कदम साहेब. पंच, या मागील चेंडूवरती किती धावा होत्या जरा कळवायचे? एक का दोन? दोन धावा. एक धाव आमचे राजूदादा सांगतात, एक धाव काउंट केली जाईल. एक धाव. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. आलेल्या सर्वच मान्यवरांचा आम्ही यथोचित मान सन्मान. एकदा जोरदार एकदा टाळ्या वाजवा आयोजक कमिटी. यानंतर पुढील सत्कार सौरभ सावंत साहेब यांचा सत्कार सचिन साळुंके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी सचिन दादांना विनंती करतोय. या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आणि विकेट बिनबाद 6. यानंतर सौरभ सावंत साहेब, शुभम सावंत साहेब असा मी नावामध्ये जरा करेक्शन करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो जर नावामध्ये थोडी मिस्टेक झाली असेल तर. यांचा सत्कार सचिन साळुंके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सौरभ सावंत साहेबांचा मी मगाशी जो उल्लेख केला होता, सौरभ सावंत साहेब यांचा सत्कार सचिन साळुंके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एकदा हरिदादा आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आपण आयोजक कमिटीच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर किरण यादव यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. या किरण यादव दादा, आपण सुद्धा अगदी वेळातला वेळ काढून या आमच्या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. आलेल्या सर्वच मान्यवरांचा अगदी आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण आपण अगदी या धावपळीच्या वेळात दादा सर्वच वेळातला वेळ काढून ही स्पर्धा मोठी होती आणि स्पर्धेचं महत्व मोठं होतं, म्हणून या मान्यवरांनी वेळातला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. करून घरानं चला स्पीडअप घ्या विनंती करतो गोलंदाज. हो, अगदी पुढे काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता, चेंडू सहज जाऊन सुरुवात होतो प्रेक्षकाच्या हातात. अशी फलंदाजी करून वंचित चालणार नाही. कुठेतरी चेंडू पाहावा लागेल, चेंडू पाहून फलंदाजी करायला लागेल, कारण पूर्ण संघाचं लक्ष लागून राहिले ते रणजित या फलंदाजावरती, कारण एक संघाचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. तर नाश्ताकला त्याला 7 ओंकार. पुढील चेंडू अनिल याचा. चेंडू फिरकायला क्षेत्रसिंग आहे, चेंडू खाली झेल केला जाईल का? दुसऱ्या आयटम मध्ये हा झेल सोडला जातोय. कॅच विन मॅच म्हटलं जातं आणि धावचीची पण संधी सोडली. आता मात्र गोलंदाजाने संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कुठेतरी गोलंदाज नाराज असेल या क्षेत्ररक्षकावरती. तुम्ही कॅच सोडताय का मॅच सोडताय असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, कारण रणजित सारख्या खेळाडूला कॅच सोडणं म्हणजे आता येणारा काळच ठरवेल की काय करताय. हे कॅच नाही मॅच नाही तर ही ट्रॉफी कुठे तुम्ही सोडल्या असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू गोलंदाजी मार्ग सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
ओहो पटका खेळा क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो पण एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले स्ट्राईक वरती जातो ओंकार. ओंकारला सुद्धा चांगली फटकेबाजी करायला दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे कारण दोन्ही संघ मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना चांगली फलंदाजी गोलंदाजी दोन्ही संघाची राहिल्या. या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामुळे त्यांना विजयासाठी दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्पीडअप घ्यायचं अनिल. हो पटका खेळा पण क्षेत्ररक्षक आहे पैकी केली जाईल का लॉस टाकल्या पैकी केली जाते चुकीचं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाही. या दोन्ही फलंदाजी सलामीची जोडी मैदानात तळ ठोकून आणि तुम्ही असं क्षेत्ररक्षण करताय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या षटकातील चेंडू झाले तर 5 गुणलेखक म्हणून काम पाहत आहे सन्माननीय आमचे लहान बंधू तुषार कदम यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं गुणलेखकाचं काम पाहिलं जात आहे. अगदी डोळ्यात तेल घालून त्यांच्या माध्यमातून हे गुणलेखक होत. पुढील चेंडू स्पीडअप घ्या चला आम्ही वारंवार विनंती करतो पंच आपण लक्ष असू द्या या गोलंदाजांच्याकडे. पुढील चेंडू ओहो त्याची कडा घेतली की काय पंचांचा बोटा का म्हणजे होते विकेटचा पत्तान. एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जात होता तो तर रणजित याचा खेळ कुठेतरी संपलाय. अगदी जड अंतकरण डगावच्या दिशेने येताना दिसतोय. बॉडी लँग्वेज पहा या खेळाडूची कारण मोठी खेळी करायची होती पण मोठी खेळी करता आली नाही. एक धक्का क्रमांक पहिला कळकेवाडी संघाला ते रणजित याच्या स्वरूपात धावसंख्या आपली वैयक्तिक रणजित 12 धावसंख्या केली परंतु ही धावसंख्या मात्र त्याच्या मानाने काय फारशी मोठी धावसंख्या नाही कारण एक मोठी धावसंख्या करायची होती आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कळकेवाडी स्पोर्ट्स संघ अर्जुन सुद्धा एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातोय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल त्या अर्जुन याच्या खांद्यावरती. चांगली गोलंदाजी अनिल यांच्या माध्यमातून होते. आतापर्यंत धावा खर्च केलेच फक्त या गोलंदाजानं 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. या गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चला हो पटका खेळा पण या पटक्यावरती धावा असेल एकच पंच सांगते डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू एक या धावाने धावापालक पुढे सरकतोय. एक या धावाच्या सहाय्याने एका धावाच्या मदतीने धावापालकावरती धावा जोडल्या जात आहेत. 13 अजून या षटकातील चेंडू बाकी असतील किती झाले पंच तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झाला पंच. ओके अजूनही म्हणजे 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूवरती किती धावा मिळतील पाहायचा. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. हो पंचांचा हात खोललेत म्हणजेच अवांतर धाव. या अवांतर धावा कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये रोखायला लागतील कारण सर शेवटचं षटक म्हणजे हाणामारचं षटक आणि हाणामारच्या षटकामध्ये फलंदाजाकडून हल्ला चढवला जातो परंतु एका निर्धाव पद्धतीने गोलंदाजी करायला कुठेतरी प्रेशर नक्कीच असते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती. एक जबाबदारीने षटक हाताळायचं असते कारण फलंदाज धावा जोडण्याचा प्रयत्न करत असतो. पुढील चेंडू अजूनही एक अवांतर धाव येते या धावफलकावरती. या धावा अशा देऊन चालणार काढला 5 बॉल आणि 25 धावांचं समीकरण आम्ही प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचवतोय. हो पंचांकडे अपील केलं जाते डायरेक्ट हिट. पंच काय असेल दोन्ही पंच शहानिशा करतील काय असेल पंच सांगतायत. धावचीच्या स्वरूपात फलंदाजी बाद होते. पंच सांगतात धावचीच्या स्वरूपात हा क्रिकेटमधील आपल्याला आत्महत्या पाहायला मिळाली. आता समीकरण मात्र आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी. चेंडू बाकी असतील आमची टेक्निकल टीम आम्हाला सांगेल चेंडू किती बाकी असतील. 4 चेंडू आणि 25 धावा राजू सर. 4 चेंडू आणि 25 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आव्हान अवघड नाही आणि सोपं सुद्धा नाही.
कारण आपण सातत्याने उल्लेख करतो की क्रिकेट हा निश्चितीचा खेळ. शेवटचा चेंडू जो पण फेकला जात नाही तो पण कोणताही समालोचक कोणताही अगदी सांगू शकत नाही की हा मॅच कोणाच्या दिशेने जायला येतो. मिड विकेटच्या दिशेनं चौकार दणदणीत आणि खणखणीत. आता मात्र चेंडू बाकी असले 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवे असते. एकवीस 3 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 21 म्हणजेच चांगली गोलंदाजी कुठेतरी अवांतर धावा टाळावे लागतील. नो बॉल देऊन चालणार नाही. 3 चेंडू आणि 21 धावा म्हणजे 3 जरी षटकार ठोकले या फलंदाजानं तरी सुद्धा कुठेतरी विजयापासून दूर राहू शकतो हा संघ. हो अगदी मोठा फटका खेळत होता पण बॅटच्या टप्प्यात चढून होता. आता मात्र समीकरण 1 धाव पंच आम्हाला सांगतायत. 1 या धावाने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. समीकरण 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावा. मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी 1 मिनिट. हो डायरेक्ट म्हणजे होतं विकेटचं पतन. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्माननीय आदरणीय आमचे दादा अक्षय काय नाव त्यांचं विठ्ठल कदम दादा यांच्या शुभांश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिले जाते. अगदी दादांचा सुद्धा उल्लेख करता तर कोणतीही स्पर्धा असो अगदी आपली नाटोशी क्रिकेट असोसिएशनची असो प्रत्येक आपल्या नाटोशीगावच्या खेळाडूच्या पाठीशी उभं राहणारा एक व्यक्तिमत्व म्हणून मी दादांच्याकडे नेहमीच पाहतो. प्रत्येक आमच्या नाटोशीगावच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्या माध्यमातून. चला शेवटचा चेंडू बाकी असेल. स्पीडअप घ्यायचा. शेवटचा चेंडू यानंतर होणारा सामना हुंबरवाडी विपक्ष मध्ये होईल. म्हणजे अनाउन्समेंट करणं थोडं चुकीचं आहे. शेवटचा चेंडू बाकी परंतु जवळजवळ विजय त्यांच्या पारड्यात गेलाय. ओहो शेवटचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे का परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा सरपंच सांगतायत. येतो दणदणीत आणि खणखणीत षटकार. यानंतर चला दोन्ही संघाचे संघनायक आम्ही विनंती करतो आपणास हुंबरवाडी आणि आलेल्या सर्वच मान्यवरांचा अगदी आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण अगदी आपला वेळातला वेळ काढून आला आणि आमच्या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा